नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भात एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीमध्ये लावलेल्या महत्त्वाच्या अशा अटी वगळण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। काल झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावावर मंजुरी देत असताना मुख्यमंत्रींच्या माध्यमातून ह्या अटी हटवल्या जाणार असल्याची घोषणा केलेली आहे। 2019 कर्जमाफीमध्ये पात्र झालेले शेतकरी पुन्हा एकदा 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीसाठी पात्र करण्यात आलेले आहेत। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दिलं जाणारं प्रोत्साहनपद अनुदान भरण्यासाठी 2026-27 ची लावली जाणारी अट हटवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। शेतकरी संघटना आणि विविध लोकप्रतिनिधी सातत्याने कर्जमाफीतील अटी शिथिल करण्याची मागणी करत होते। या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलने, निवेदने आणि सभागृहात चर्चा देखील झाली। या सर्व बाबीचा विचार करून शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। काही अटीमुळे लाभापासून वंचित राहण्याची भीती असलेल्या अंदाजे 12 ते 15 लाख शेतकऱ्यांसाठी हा निर्णय सकारात्मक ठरू शकतो। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा मार्गही आता अधिक सोपा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता या घोषणेनंतर लवकरच अधिकृत शासन निर्णय, JR आणि शुद्धीपत्रक प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे। त्यामध्ये नेमके कोणते निकष बदलले, कोणते शेतकरी नव्याने पात्र ठरणार आणि लाभाची प्रक्रिया कशी असेल याची सविस्तर माहिती स्पष्ट होईल। या विषयासाठी सातत्याने प्रयत्न करणारे शेतकरी, शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधी आणि सकारात्मक निर्णय घेणारे शासन यांचे मनापासून आभार। सध्या या निर्णयाकडे एक दिलासादायक पाऊल म्हणून पाहूया। पुढे या संदर्भातील प्रत्येक अधिकृत अपडेट, JR आणि महत्त्वाची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।